प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली आणि त्या दिवशी आपलं बोलणं झाल्याप्रमाणे, कारण आम्ही जे काही बोलतो ना प्रियांनो, हे बोलणं देखील आमच्या इच्छेचं नसतं. हे लक्षात ठेवा कधी पण. अरे माझ्या बुद्धीने सांगितलं म्हणून ब्रदरांनी ऐकलं आणि तसं व्हायला लागलं. देवाची परमिशन असते त्याला. काही जणांना वाटतं देवबाप फक्त काही गोष्टी देण्याची त्याच्या दरबारात मान्यता आहे, पण देवबाप्पाने ना आमच्या बोलण्याची देखील मान्यता देवबाप्पाच्या दरबारातून आहे. बघा कसं काढूया. योहान शुभवर्तमान एवढं वचन पाहिलं की आपण प्रार्थनेत जाणार आहोत. नवीन कराराचं 4थं पुस्तक, मत्ते, मार्क, लूक, योहान. तिकडं नाही, आणखी इकडं काढलं. 3रा अध्याय काढा. 27वं वचन वाचा. एकच. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. बघितलं योहान काय म्हणतो? मनुष्याला स्वर्गातून दिल्याशिवाय काही मिळू शकत नाही. काही जणांना वाटतं कृपादान किंवा आम्ही जी जरुरी वस्तू एखादी मागतो, शारीरिक म्हणा आत्मिक म्हणा, ती देण्याची परमिशन देवबाप्पाच्या दरबारातून आहे असं काहींचा समज आहे. पण प्रियांनो, आम्ही जे काही एकमेकाशी बोलतो ना, याला पण देवाची मान्यता वरून असली तर आम्ही एकमेकाला काही बोलू. वरून मान्यता नसली, आमची बुद्धी एवढी चंचल आणि एवढी सक्षम नाही की कुठला डिसिजन घेईल. कारण देवबाप्पाला अंतिम समयात आपलं कार्य स्वखुशीने विश्वासणाऱ्यांमध्ये प्रगट करायचं आहे. आणि आमचा देवबाप इतर गोष्टीचंही मनामध्ये ठेवून सर्व डिसिजन घेतो. म्हणून त्या दिवशी आपली जी चर्चा झाली ती देवबाप्पाच्या उपस्थितीमध्ये झाली आणि देवाने मान्यता दिली म्हणून दास आलाय. न तर माझ्यासमोर काही अडचणी येऊ शकत होत्या. प्रियांनो, जेव्हा आम्ही प्रभूच्या सान्निध्यात असतो त्या सान्निध्यात आम्ही कुठल्याही प्रकारची जी पण गोष्ट करू ती देवाच्या नजरेमध्ये मान्य झालेली आहे म्हणून आम्ही चर्चा करतो. हे नेहमी लक्षात ठेवून त्याचा पुरावा आत्ता वाचलेलं वचन आहे. म्हणून आपण आपल्या भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. आणि आज आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना रीनाताई करतील. तू आज पगारेपासून प्रार्थनेसाठी इथे पाठवल्याबद्दल धन्यवाद करते येशू बाबा. ते जे काही वचन सांगतील परमेश्वरा ते आम्हाला कळू देत. परमेश्वरा आम्हाला स्मरण होऊ दे. आणि इतकी मी तुझ्याजवळ प्रार्थना करते प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून ऐकते. आमेन. प्रियांनो, मोशे हा देखील जे विचार आपला चाललाय ना, जो विचार ज्या विचारातून देवबाप प्रार्थना होण्या अगोदर बोलला, त्याच विचाराला कंटिन्यूमध्ये प्रभू ठेवत आहे. एकच जुन्या करारामध्ये ज्याचं वर्णन देवबाप्पाने केलेलं आहे. मोशे जन्मला ना प्रियांनो, जन्मलेल्या समयापासून मोशे इतका सुंदर होता प्रियांनो, की फारोच्या मुलीला त्या मोशेला आपल्याजवळ ठेवून त्याचं पालन पोषण करण्याची इच्छा झाली.
पण मोशे हा फारोच्या कन्येपर्यंत अतिशय वेगळ्या मार्गाने आला. प्रियांनो, अशा काही दूर अवस्थेमधून आईबापांना मोशेला एका टोपलीमध्ये टाकून पाण्यावर सोडून द्यावं लागलं. आणि मोशे वाहत 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 जिथं फारोची कन्या नदीवर होती त्या ठिकाणी ते मोशे आला आणि तिने पाहिलं की बाळ अतिशय सुंदर आहे. त्या बाळाचं पालन पोषण करण्याचं फारोच्या कन्येने ठरवलं. अतिशय विभिन्न तऱ्हेने मोशे हा जन्मल्यापासून त्याचं पालन पोषण झालेलं आहे. पण देवबाप्पाने जसा वचनात वाचलं, वरून दिल्याशिवाय मनुष्याला काही मिळत नाही, त्याप्रमाणे राजाचं पद मोशेला देवबाप्पाने वरूनच मान्य करून खाली पाठवलेलं होतं. प्रियांनो, जोपर्यंत कोणी कोणाला पाठवित नाही तोपर्यंत कोणी जगामध्ये येऊ शकत नाही. अशा सुंदर अशा विचाराने मोशेला जगामध्ये प्रभूंनी पाठवलं. पण ज्या सुंदर विचाराने देवबाप्पाने मोशेला पाठवलं त्या सुंदर विचाराने मोशेचं भावी जीवन प्रभूमध्ये गेलेलं नाही असं वचनात सांगितलेलं आहे. त्याने प्रभू परमेश्वराचं दर्शन घेण्या अगोदरच एका ठिकाणी भांडणं चाललेले असताना एक जणांचा त्याने वध केलेला होता. विभिन्न तऱ्हेचं जीवन मोशेचं होतं. शेड मेंढर बकऱ्या त्याला चारण्याची संधी त्याच्या भावी जीवनामध्ये त्याला मिळाली. प्रियांनो, पण जेव्हा सिनाई पर्वतावर एके दिवशी तो येतो त्यावेळेस देवबाप त्याला प्रत्यक्षरित्या दर्शन देतो. काय दर्शन देतो? झुडूप जळत आहे पण ते भस्म होत नाही. मोशे पाहतो, अरे हे झुडूप तर ढना 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 पेटलंय पण हे नष्ट कमून होईना, हे भस्म का होईना. आणि मग तो आणखी जवळ जेव्हा जातो ना ते पाहण्यासाठी, बघा मनुष्याला एखादी गोष्ट जर आकर्षित करणारी झाली ना, मनुष्य त्या गोष्टीला पूर्ण पाहण्याची त्याच्या हृदयाला हुरहुर चुटपुट लागते. पण मोशे आणखी जेव्हा पुढे जातो ना ते झुडूप पाहण्यासाठी, तेव्हा प्रभू परमेश्वराचा मोशेला आवाज येतो, मोशे मोशे. तेव्हा मोशे म्हणतो, काय आज्ञा? तू ज्या भूमीवर उभा आहेस ती भूमी पवित्र आहे, आपल्या पायातला जोडा काढ. प्रियांनो, याचा आध्यात्मिक अर्थ एखाद्या दिवशी देवबाप्पाने मला दाखवलं ना, याचा आध्यात्मिक अर्थ सांगेल. फार सुंदर आध्यात्मिक अर्थ या गोष्टीचा आहे. पण आज आपण केवळ विचाराच्या माध्यमातून प्रभू बोलत आहे म्हणून याचा आध्यात्मिक अर्थ आज देवबाप सांगत नाही. पण एके दिवशी येईल, त्या दिवशी जरी माझ्या ध्यानात राहिलं नाही पण प्रभूच्या लक्षात राहील माझ्या दासाच्या मुखातून मी काय शब्द बाहेर काढलेले आहेत. देवबाप याचा आध्यात्मिक अर्थ आपल्या इच्छेने आपल्याला किंवा इतर ठिकाणी कुठं ना कुठं या गोष्टीचा अर्थ देवबाप माझ्या मुखातून प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. आणि मोशेला जेव्हा हे सांगण्यात आलं ना, आपल्या पायातले जोडे काढ, त्याने ताबडतोब पायातले जोडे काढले. त्या काळातले लोक असे होते प्रियांनो,
त्यांच्यामध्ये ऐकण्याची वृत्ती होती. ते ऐकायचे, ते मनामध्ये विचार करत नसायचे. सवाल जवाब करण्याची तर त्यांना कधीच इच्छा होत नव्हती. आजच्या समाजातले प्रियजन ऐकतात पण करत नाही. त्या समाजातले प्रियजन ऐकायचे, तसं करायचे, म्हणून ते आशीर्वादित होते. प्रियांनो, मोशेला देखील माहिती नसेल की देवाने मला इस्रायली लोकांचा कनान देशामध्ये नेण्यापर्यंतचा मला राजा बनवलेला आहे. आणि प्रभू परमेश्वराच्या मनामध्ये होतं की मोशेने कनान देशात जावं. कनान देशात त्यांनी जावं म्हणून त्यांनी इस्रायली लोकांना त्याच्या अधीन केलं होतं. आणि सर्वात पुढं जसं मेंढराच्या पुढं मेंढपाळ चालतो तसं मोशे सर्वांच्या पुढं चालायचा आणि माग इस्रायली लोक चालायचे. पण प्रियांनो, जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट काय माहितीये का? बोलणं. इतकी सोपी गोष्ट आहे ना जगामध्ये बोलणं प्रियांनो, की त्या बोलण्याला काही एक शक्ती जात नाही, काही एक श्रम घ्यावा लागत नाही, कुठलं काहीच म्हणजे बोलण्याला आमचं खर्च होत नाही. पण जे बोललं जात ना ते कधी कधी पूर्ण होत नाही. आणि मोशेच्या जीवनात असंच झालं. मोशे प्रभू परमेश्वरापासून दूर जाण्यासाठी त्याने विभिन्न तऱ्हेचे कारण प्रभू परमेश्वराला सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्रभू परमेश्वर म्हणला, मी तुझ्या बरोबर आहे, तुला कोणती अडचण येणार नाही. आणि सहाय्यकासाठी एक काठी त्याच्या हातात दिली. अडचणीच्या समयामध्ये ती काठी त्याला सर्व प्रकारच्या संकटातून बाहेर काढण्याचं दर्शक ती काठी होती. एवढ्या गोष्टी देऊन मोशेला प्रभू परमेश्वराने मिस्र देशातून इस्रायली लोकांना बाहेर काढण्यासाठी नियुक्त केलं. आणि मोशेने तशी प्रक्रिया पण केली. पण जेव्हा प्रवास सुरू झाला प्रियांनो, तेव्हा मात्र मोशेचं संतुलन इस्रायली लोकांकडे पाहून तसं राहिलं नाही जसं राहण्याची अपेक्षा परमेश्वर करत होता. परमेश्वराच्या मनामध्ये ना प्रियांनो, आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी केवळ चांगल्या अपेक्षा आहेत, म्हणून त्याने आम्हाला आपल्या राज्यात घेतलं. पण चालत असताना निरनिराळी कारण, निरनिराळ्या समस्या, निरनिराळे विचार, निरनिराळे टेन्शन, निरनिराळे येणाऱ्या भावी जीवनाच्या उलाढाली, ह्या आम्हाला प्रभू परमेश्वराबरोबर तसं राहायला लावण्याची प्रेरणा देत नाही जसं राहण्याची अपेक्षा प्रभू आमच्याकडून करतो. आणि ठीक मोशेच्या जीवनात पण अशीच घटना घडली. काय घटना घडली? काढू या अनुवादाचं पुस्तक उत्पत्ती नंतर निर्गम, निर्गमानंतर लेवी. तिकडं नाही, सुरुवातीचे एकदम सुरुवातीचे. कोणतं पुस्तक आहे ते? अनुवादचा 4था अध्याय काढा. 4था अध्याय 21वे वचन वाचा. बघा मोशेच्या जीवनात काय झालं. तुमच्यामुळे परमेश्वराने माझ्यावर रागून अशी शपथ वाहिली की तुला यर्दनेच्या पलीकडे जावायचे नाही, व जो उत्तम देश इस्रायलाचा देव परमेश्वर त्यांना वतन म्हणून देत आहे त्यात तू प्रवेश करणार नाहीस. प्रियांनो, इस्रायली लोकांच्या वारंवार मोशेला करण्यात आलेली कुरपूर आणि परमेश्वराविरुद्ध इस्रायली लोक नेहमी खाण्याबाबतीत, पाण्याच्या बाबतीत
इतर सुखसोयीच्या बाबतीत परमेश्वराला दोष द्यायचे आणि त्या दोषाचा ठिपका मोशेवरती उतरवायची. कोणत्याही मनुष्याला ना एकदा टेन्शन दिलं ना तो सहन करू शकतो, पण त्याला वारंवार जर टेन्शन मिळत राहिलं ना प्रियांनो, तर कितीही स्थिर मनाचा व्यक्ती असो, कितीही शांत स्वभावाचा चालणारा त्याचं गुणधर्म असो, तो एकदा ना एकदा काही ना काही प्रभू परमेश्वराच्या विरुद्ध अपराध केल्याशिवाय राहत नाही. तीच घटना मोशेच्या जीवनात झाली आणि त्या घटनेमुळं प्रभू परमेश्वर मोशेला बोलून चुकला. नदीच्या पलीकड जो देश आहे तिथं मी तुला घेऊन जाणार होतो, पण आता तुझं तिथं जाणं होणार नाही. पण तुला या लोकांना सर्व गोष्टी सांगण्याविषयी मी तुझा उपयोग करीन. आणि मोशेने जरी कनान देशामध्ये जाण्याची त्याला परवानगी नाही मिळाली, तरी मोशेने यहोशुआला कनान देशामध्ये गेल्यानंतर किंवा कनान देशाच्या मार्गावर असताना कोणते राष्ट्र तुझे शत्रू होणार आहेत आणि माझे पण शत्रू ते असणार आहेत, त्याची माहिती मोशेने यहोशुआला दिली, कालेबला दिली नाही. कारण मोशेला प्रभू परमेश्वराने सांगितलं होतं की यहोशुआला तू सर्व प्रकारच्या गोष्टी सांगून शिकव, कारण तुझ्यानंतर त्यालाच इस्रायली लोकांचा राजा पुढारी मी करणार आहे. आणि मोशेने मुख्यत्वे करून यहोशुआला काय सांगितलं माहितीये? आपल्या माग 7 राष्ट्र असे आहेत की ते आपल्याशी नेहमी शत्रुत्व ठेवण्याची इच्छा ठेवतात. 7 राष्ट्रांविषयी मोशेने यहोशुआला सांगितलं. बघूया आता याचा पुरावा वचनातून. अनुवादाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 1 वचन, याचा पाठपुरावा बघू आपण. जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुझ्या पुढून बहुत राष्ट्रे घालवून देईन, म्हणजे अर्थात हित्ती, गिर्गाशी, आमोरी, कनानी, परिज्जी, हिवी व यबुसी ही तुम्हाहून महान आणि समर्थ अशी 7 राष्ट्रे घालवून देईन. इस्रायली लोकांपेक्षा कितीतरी बलवान हे राष्ट्र होते, पण म्हणतात ना प्रभू समोर कोणी बलवान होऊ शकत नाही. मोशेला सांगण्यात आलं होतं हे राष्ट्र जरी तुमच्यापेक्षा बलवान आहेत ना, पण या राष्ट्रांना मी तुमच्यावर बलवान होऊ देणार नाही. तुम्हीच या 7ही राष्ट्रांवर बलवान असणार आहात आणि तुमच्या समोर कोणत्याही राष्ट्राचा मी निभाव लागू देणार नाही, कारण मी तुमच्या बाजूने सदैव लढण्यासाठी उभा राहणार. तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सदैव तुमच्या बाजूने मी उभा आहे याची मी तुम्हाला खात्री देत राहीन. बघा वचनातून बघूया. निर्गम 14वा अध्याय 14वच वचन बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उगे राहा. इतका मोठा आश्वासनाचा शब्द मोशेला देव बाप्पांनी दिला होता. तू काही करायचं नाही, तू शांततेने बघायचं की मी काय करत आहे. म्हणून प्रियांनो,
जेव्हा एका ठिकाणी यहोशुआच्या कारकिर्दीमध्ये फलिस्ती लोक यहोशुआवर जेव्हा वरचढ व्हायला लागले आणि जवळजवळ यहोशुआ आणि त्याची सेना यांचा पराभव निश्चिताच्या मार्गावर जेव्हा यहोशुआला दिसला तेव्हा त्याने खालीून पृथ्वीवरून सूर्याकडे पाहून सूर्याला तो बोलला. जाईन का पृथ्वीवरून सूर्याला आपला आवाज म्हणता येईल का? आम्ही इथं जर बोललो तर सूर्याला लगेच ऐकायला जाईल म्हणता येईल आजच्या समयात. पण त्या समयामध्ये यहोशुआने सूर्याकडे पाहिलं आणि सूर्याला म्हणला, सूर्या सूर्या, आज आस्थाकड जाण्याची तू घाई करू नको. तू एका जागेवर स्तब्ध उभा राहा. पृथ्वीवरून यहोशुआ सूर्याला बोलला आणि सूर्याने ते शब्द ऐकले. करतात का विश्वास? वाटन का खरं तुम्हाला की पृथ्वीवरून यहोशुआ बोलला आणि सूर्याने तसं केलं? बघूया जरा या भागाला वचनातून. यहोशुआचा 10वा अध्याय 13 वचनापासून आपण पाहूया पुढं. बाराव्या वचनापासून पाहू म्हणजे अधिक चांगलं समजेल आपल्याला. परमेश्वराने आमोरी लोकांस इस्रायल लोकांच्या हाती दिले तेव्हा यहोशुआ परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो. हे चंद्रा तू आयर्लोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. त्या राष्ट्राने आपल्या वैरेचे परेपूर उसने पिढीपर्यंत ते थांबले. याशार नामक ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाश मंडळात थांबला आणि जवळजवळ 4 प्रहर आस्त पावला नाही. असा दिवस पूर्वी कधी आला नाही व पुढे येणार नाही. परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला. परमेश्वर इस्रायलासाठी लढला. यानो सूर्य जरी आकाश मंडळात स्थिर राहिला ना, पण वचन सांगतं की परमेश्वर आमोरी लोकांबरोबर लढला. सहाय्यता परमेश्वराने यहोशुआच्या सेनाला यहोशुआला दिली. म्हणून आमोरी लोकांवर जो त्यांचा विजय निश्चित झालेला होता तो विजय देव बाप्पाने पराभवामध्ये बदलून टाकला. या गोष्टीतून आज आम्ही भावी जीवनामध्ये वाटचाल करत आहोत है ना. प्रभूच्या नावाने चाललोत ना आम्ही सध्या प्रभूच्या नावाने. ही जी घटना किंवा हे जे वचन आपण ऐकले याचं विश्लेषण आजच्या समयामध्ये आमच्यासाठी काय असू शकतं? आम्ही काय यातून बोध आणि इशारा घेऊ शकतो? याच्यातून आम्हाला बोध आणि इशारा घेण्याचा एकच पर्याय आहे. काय पर्याय आहे? आम्हाला आमच्या प्रभूशी नम्र राहणं सर्वात अत्यावश्यक आहे. आमचा प्रभू आम्हाला जे सांगतो त्याप्रमाणेच आम्ही वागलं पाहिजे. प्रभूने या बायबल मध्ये आम्हाला एकही गोष्ट वाईट करण्याची परवानगी दिलेली नाही. क्षुल्लक सुईच्या टोका एवढं देखील वाईट करण्याची आम्हाला परवानगी पवित्र आत्म्याने बायबल मध्ये दिलेली नाही. प्रामुख्याने प्रभूने सांगितलंय एकमेकावर प्रीती करा, एकमेकाची सहाय्यता करा. कधी स्वतःच हित पाहू नका, दुसऱ्याचं हित पहा.
अशा अनुषंगाच्या कितीतरी गोष्टी बायबलमध्ये नवीन करारात आम्हाला येशू ख्रिस्ताने सांगितल्या आहेत. पण आजच्या समयामध्ये आजचे विश्वासणारे, आजचे काही सेवक प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करत असलेले प्रभूला दिसत नाही. काही जण प्रभू मध्ये राहून आपल्या डिसिजनाने प्रभू मध्ये आपलं जीवन जगत आहेत. प्रियांनो, प्रभूच्या सांगण्याप्रमाणे काही जण आज वचनाप्रमाणे चाललेले नाहीत आणि छाती बडू बडू म्हणतात प्रभू येईल तेव्हा आम्ही स्वर्गात जाऊ. प्रियांनो, जुन्या करारातले जे वचन आहेत ते आमच्या या भावी जीवनामध्ये आम्हाला आमचा रस्ता आम्ही सुधारणुकीच्या वाटेने चालवावा. प्रभूला जे आवडतं तेच आम्ही करावं याचा प्रामुख्याने आम्हाला इशारा हा जो गिबोनामधला यहोशुवावर आलेलं संकट आहे याचं प्रमाण आम्हाला देतं. पण आजच्या समयामध्ये एवढंच होऊन थांबलेलं नाही. आजच्या समयातले काही विश्वासणारे, काही सेवक वचनाचा न्याय करायला निघाले, वचनाचे अध्यक्ष बनायला लागलेत आणि ठरवायला लागलेत हे वचन योग्य नाही, हे वचन आमच्यासाठी नाही, हे वचन आम्ही पाळणार नाही, या वचनाप्रमाणे आम्ही करणार नाही. सांगा, जे आज अशा प्रकारचे शब्द आपल्या मुखातून काढत आहेत ते कोण असतील मला माहिती नाही. पवित्र आत्मा जर माझ्या मुखातून हे शब्द बाहेर काढतोय तर पवित्र आत्म्याला निश्चित ते माहित आहे कोण आहे, पण ते निश्चित अर्थ नाही मला माहिती नाही. त्या वचनाविषयी जे काही शब्द पवित्र आत्मा बोलला माझ्या मुखातून त्यांनी ते वचन लिहिलंय का बायबल मध्ये? त्यांना म्हणता येईल का की हे वचन मी लिहिलंय? त्यांनी जर लिहिलेलं असलं तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण जर त्यांनी ते वचन लिहिलेलं नाही तर त्यांना त्या वचनाविरुद्ध बोलण्याचा अधिकारच नाही. अजिबात त्यांना काय बोलण्याची संधी देव देत नाही. पण ते देवामध्ये राहून वचनाचा खुलेआम विश्वासणाऱ्याला न्याय सांगत आहे. आणि जे विश्वासणारे ऐकून त्याप्रमाणे करतात ते पण सांगणाऱ्यासारखे दोषी प्रभूच्या नजरेमध्ये आज होत आहेत. जुन्या करारातले विश्वासी लोक देवाविरुद्ध जरूर थोडी कुरकुर करायचे संकट आलं म्हणजे, पण त्यांनी कोणत्याही वचनाचा जुन्या करारामध्ये विरोध केलेला नाही. असं एकही वचन जुन्या करारात वाचायला मिळालं नाही की त्यांनी एखाद्या वचनाला टार्गेटचं वचन केलंय आणि त्या वचनाच्या विरोधात वागते. पण नवीन करारात आल्यावर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन काही जणांचं टार्गेटचं वचन झालंय. नाही ब्रदर, हे वचन बिलकुल मुखातून काढू नका, या वचनाविषयी आम्हाला काही ऐकायचं नाही, या वचनाचा आमचा काही संबंध नाही. चांगले चांगले देवाचे सेवक मला माझ्या तोंडावर येऊन तर बोलले. चांगले चांगले सेवक, नॉर्मल सेवक नाही बोलले, चांगले चांगले सेवक. समजून घ्या चांगले म्हणजे काय. ज्यांची सेवा अतिशय उत्कृष्ट देव बाप्पाने आशीर्वादित केली ते सेवक मला म्हणले या वचनाचं काही सांगायचं नाही आणि या वचनाची सुवार्ता माझ्या कलिसिया मधल्या कोणत्याही परिवारात जाऊन सांगायची नाही. ताकीद देऊन असं बोट करून माझ्या एकाही मंडळीतल्या विश्वासणाऱ्याच्या घरी जायचं नाही आणि हे वचन सांगायचं नाही.
देवाच्या लोकांना वाचवायचा ठेका मी घेतलाय का? कोणी ठेका घेतलाय वाचवायचा? देवानी घेतलाय. पण देव स्वर्गात आहे. पुढं असं नाही त्याचं, स्वर्गात. आम्ही कुठं आहोत? पृथ्वीवर. म्हणून स्वर्गातून तो ज्यांना सेवेसाठी निवडतो त्यांना सांगतो जा इथं, जा तिथं. आता देवाने आदेश दिल्यावर सेवकाने जर ऐकलं नाही तर देवाच्या नजरेत तो सेवक राहील का? देवाने आदेश दिला जा त्या ठिकाणी, आणि सेवक जर त्या ठिकाणी नाही गेला तर त्याला देव सेवक म्हणन का? यांनो, माझ्या बरोबर ठीक ही घटना झाली. देव बाप मला ज्या ठिकाणी जा म्हणायचा त्या ठिकाणी मी जायचो, प्रभूच्या सांगण्याप्रमाणे जायचो. सर्वच ठिकाणी सेवा व्हायची असं नाही, पण कुठंच देवाची सेवा होत नाही असं पण होत नव्हतं. काही ठिकाणी अचानकपणे देवाचे दास संदेश चालू असताना अचानकपणे यायची, आणि मला पाहिलं की त्यांना माहित असायचं आवडलीचं दरवाजातून, अहो ब्रदर, यांचा संदेश ऐकतात का तुम्ही? हे कोण आहेत माहिती का तुम्हाला? यांनी सांगितलं की हे कोण आहे? विश्वासणारे म्हणायचे नाही, हे देवाचे सेवक आहे, आम्हाला माहित आहे. अहो, देवाचे सेवक नाहीये, हे ओनली जीसस आहेत, हे खोटे संदेश आहेत, हे नरकात जाणारे. जायचं का तुम्हाला नरकात त्यांच्या बरोबर? दरवाजातून जर विश्वासणाऱ्याला देवाच्या दासाने असं म्हणलं, कोणता विश्वासणारा म्हणून जायचं या दासा बरोबर आम्हाला नरकात? ते म्हणायचे नाही नाही, आम्हाला नाही जायचं, नाही जायचं, त्यांचा संदेश कशाला ऐकता? लगेच ते विश्वासणार, ब्रदर तुमचा संदेश थांबवा आणि तुम्ही जा बरं इथून. कितींदा तरी मी हे शब्द ऐकले प्रियांनो. आणि मी जे सांगतो ना, 2 वर्ष मला फार त्रास सहन करावा लागला, त्या त्रासामधली घटना देव बापा सांगत आहे तुम्हाला की कशा प्रकारचा त्रास मी 2 वर्षात सहन केला. इथून माग फक्त 2 वर्षात मला खूप त्रास झाला, हे शब्द तुम्ही ऐकले, पण प्रत्यक्षरित्या कसा त्रास झाला. काही जण लगेच म्हणले, ब्रदर निघा, पुन्हा कधी या दरवाजात यायचं नाही, हे घर विसरून जायचं. तुमच्यासाठी हे दरवाजे बंद झाले. जेव्हा संदेश चालू असतो आणि विश्वासणारा जर दासाला म्हणतो ना, बंद करा हे तुमचं सगळं काही, भरा बॅग निघा बाहेर, जो ते शब्द ऐकतो ना त्याला कळतं त्या शब्दाचा मार त्याला कसा लागतो. म्हणून मी बोलताना बोललो ना, जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट आहे बोलणं, करणं तेवढंच अवघड आहे. यांनो, असं माझं मन मला म्हणायचं ना त्यावेळेला, काय करावं काय नाही असं वाटायचं. पण देवाचा आत्मा मला सहनशीलता द्यायचा, बाळा धीर धर, धीर धर, जितकं तू सहन करशील तितके तुझ्यासाठी आशीर्वाद मी ठेवलेले आहेत. यांनो, देवाचा आत्मा नेहमी आशीर्वादाची परिभाषा शारीरिक धनाच्या आशीर्वादाशी तुलना करत नाही. आशीर्वाद कोणते असले पाहिजे? सेवकाजवळ वचनाचे आशीर्वाद असले पाहिजे. त्याला देव बाप्पांनी थोडं का होईना ज्ञान, बुद्धी, शहाणपण जर दिलेला असलं तर तो सेवेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यत्वे करून पवित्र आत्मा सेवका बरोबर असला पाहिजे. माझ्या बरोबर देवाचा आत्मा होता हे मला त्याही समयाला अनुभवत होतो मी, आणि आजही मी अनुभवतोय की देवाचा आत्मा माझ्या बरोबर आहे. तो आहे म्हणून सेवा चालली. तो जर नसता तर सेवा मला करताच आली नसती. प्रियांनो, देवाची पवित्र सेवा ना आत्म्यानेच यशस्वी सेवा होणारी आहे. बुद्धीने कधीच आत्म्याची सेवा यशस्वी होणार नाही, हे लक्षात ठेवायचं दैव. मग सेवेमध्ये एक आत्मा देवाच्या राज्यात आला ना. मागील संदेशात प्रभू बोलला त्याप्रमाणे, तुम्ही देवाची सेवा
चांगल्या प्रकारे केली. एक आत्मा जर देवाच्या राज्यात आला, एक खाली एक परिवार नाही, एक आत्मा, देव म्हणतो तू माझी सेवा केली. 10 लाख लोक जरी प्रभूच्या राज्यात आले ना तरी सेवाच केली प्रभू म्हणतो, आणि एक आणला ना तरी सेवाच केली असं प्रभू म्हणतो. आणि त्याचे ठाम पुरावे मागील संदेशामध्ये देव बाप्पाने वचनातून आपल्याला दिलेले आहेत. प्रियांनो, 2 वर्षामध्ये काटाळलो मी. म्हणलं देव बाप्पा तुम्हाला दर्शन दिलं आणि म्हणलं ही सेवा कर, मी तुला आशीर्वाद देईन. 2 वर्ष झालं. म्हणलं प्रभू काय काय मी विश्वासणाऱ्याचे शब्द ऐकतोय, काय काय विश्वासणाऱ्यांच्या कृतीचा मी अनुभव घेतोय. भरलेल्या घरातून मला हाताला धरून बाहेर काढते, तिथपर्यंत मी तुझ्या नावाने सहन केलं. हीच प्रक्रिया जर तू अशी माझ्या बरोबर ठेवली तर तू जे मला सांगितलं की तुला मी आशीर्वाद देईन, ते आशीर्वाद कोणत्या प्रकारचे माझ्यासाठी असणार आहेत. जेव्हा माणसाचं संतुलन बिघडत ना तेव्हा तो प्रभूला विचारल्याशिवाय राहत नाही, कोणती बास्त असू द्या. मागील दिवसामध्ये आमच्या रीनाताईंचं थोडस संतुलन बिघडलं होतं. काही महिने आमच्या रीनाताई प्रार्थना करत नव्हत्या, बायबल वाचत नव्हत्या. पण जेव्हा त्यांच्या मनातलं संतुलन देव बाप्पाने सेवकाच्या द्वारे काढलं, आज आमच्या रीनाताई बायबल घेऊन बसल्यात ना, वचन वाचतात ना. ही असती प्रक्रिया. जेव्हा माणसाचं मन आपल्या ठिकाणातून बेकाबू होतं तेव्हा तो फक्त परमेश्वराला दोष देतो, माणसाला कधी दोष देत नाही. माणसाला अपराधी नाही करत तो, डायरेक्ट कुणाला? प्रभू परमेश्वराला. तू माझ्यावर हे आणलं, तू जबाबदार आहेस, तुझ्यामुळं माझी ही अशी अवस्था झाली, हे मी तो परमेश्वराला बोलतो. माझ्या सेवा कार्यामध्ये मी प्रभूला एवढंच म्हणलं, ही परिस्थिती जर राहिली तर मला नाही वाटत मला तू आशीर्वादित करशील. देवाने माझे तळमळीचे शब्द त्यावेळेला ऐकले आणि त्यानंतर काही दिवसानंतर अशी सेवा माझी सुरू झाली. प्रियांनो, ही सेवा आजपर्यंत थांबलेली नाही. माझ्याजवळ वचनाचा खजिना आहे आणि सर्वात मोठा खजिना कोण आहे? माझा पवित्र आत्मा हा माझा खजिना आहे. तो मला चालवितो, तो मला शिकवितो, तो मला बोलायला लावतो, म्हणून मी बोलत आहे. माझ्या आडात पण देव बाप्पाने थोडं का होईना ठेवलेलं आहे. पवित्र आत्म्याला आवश्यक वाटतं पावरा टाकून ते बाहेर काढतो ना आपल्याला कळवितो. म्हणून प्रियांनो, नवीन करारात देव बाप्पाने सेवक नवशिका सवा हे शब्द ठेवलेले आहे. सेवक हा मुळवलेला असला पाहिजे. त्याच्याजवळ वचनाचा आत्मसात केलेला थोडा का व्हायना खजिना, 30% का व्हायना खजिना जर आहे, तो सेवा करण्यास योग्य असा सेवक आहे. पण ज्याच्याजवळ काहीच नाहीये तो काय दुसऱ्याला दे? आंधळ्याला रोड दाखवीन का? म्हणता येईल का आंधळ्याला रोड पार करावयास समर्थ आहे? दोघं धडकतील ना कशाला जाऊन? धडकतील का नाही? म्हणून प्रियांनो, गोळस व्यक्ती आंधळ्या व्यक्तीला आरामशीर रोड पार करू शकतो. दुसऱ्या भाषेत ज्याच्याजवळ देवाचं वचन आहे तो सेवक विश्वासणाऱ्यांना देवाच्या राज्यात घेऊन जायला यशस्वी होईल. यांनो, देव बाप्पाजवळ विचार पण आहे, देव बाप्पाजवळ वचन पण आहे. जेव्हा यहोशुआला सांगितलं ना, आपले 7 राष्ट्र प्रमुख आपले शत्रू आहेत, यहोशुआने मोशेचे शब्द लक्षात ठेवले. मोशेचे शब्द यहोशुआने मला, चल तुझं काय राजापद थोड्या दिवसासाठी, तू गेला की मीच राजा होणार आहे, तुझ्या सांगण्याप्रमाणे मी काय नाही करणार, मी माझ्या इच्छेने प्रभूच्या विचाराने करीन.
तू जे सांगतोस ते मला मान्य नाही. त्या काळातले विश्वासणारे फार चांगले होते प्रियांनो, ऐकणारे होते, म्हणून त्यांच्या विरोधात कुठली गलत बात बायबलमध्ये लिहिलेली नाही. पण आजच्या समयातले विश्वासणारे काही सेवक देवाच्या वचनाचा न्याय करतात, वचनाच्या विरोधात खुलेआम बोलतात. आहे का नाही खरी बात का खोटी बात आहे? म्हणता येईल तुम्हाला की नाही वा अजिबात कुठं वचनाचा विरोध नाही, वचनाविरुद्ध काही बोललं जात नाही, कुरकुर होत नाही, म्हणता येईल? यांनो, सुधारण्याची शेवटची घटना ज्याला अंतिम समय प्रभू नाव दिलंय, या समयामध्ये जो सुधरण तो प्रभू बरोबर राज्य करण्यासाठी तयार होईल. जो ऐकणार नाही त्याला न्यायासाठी उभं राहावं लागल. तो किती म्हणलं माझा न्याय नाही होणार, मी फार संदेश दिले, मी फार चिन्ह चमत्कार केले, मी फार प्रभूच्या सांगण्याप्रमाणे वागलो, जन्मभर प्रभू येईपर्यंत सेवाच केली, तरी त्याला न्यायासाठी उभं राहावं लागल. का? कारण तू वचनाला दोष लावलेला आहे. या जिभेने देवाच्या पवित्र आत्म्याच्या शब्दाला दोष लावला, त्याचा हिशोब देवबाप घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वचनात सांगितलं, तू जो जो व्यर्थ शब्द बोलशील त्याचा न्यायाच्या दिवशी तुला हिशोब द्यावा लागेल. प्रियानो, वचनात ज्या पण गोष्टी सांगितल्या 100% आमच्यासाठी खऱ्या सांगितल्या, पण आम्ही त्या गोष्टीप्रमाणे नसलो तर त्या आमच्यासाठी नाही. आम्ही जर त्याप्रमाणे असलो मग त्या आमच्यासाठी 100% आहेत असं समजून चालायचं. आणखी एक वचन बघू, काढो या अनुवादाचं पुस्तक, याचा 3रा अध्याय 27वं वचन बघा. तिथं एक सुंदरशी गोष्ट देव बाप्पाने सांगितली. आता काढ होता अनुवाद, इकडं काढ होतो ना अनुवाद. 3रा अध्याय 27वं वचन वाचा. इसाकाच्या शिखरावर जा आणि पश्चिम व उत्तर व दक्षिण व पूर्व अशा 4ही दिशांकडे दृष्टी लावून तो देश पाहून घे, कारण तुला यार्दने पलीकडे जावायचे नाही. प्रियानो, इस्रायलाच्या लोकांच्या टेन्शनमुळं त्याने पाण्याच्या एका ठिकाणी त्यांनी प्रभू परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं. काय पाप केलं? मोशेने त्याला काठी देण्यात आली होती हातात आणि त्याला सांगण्यात आलं होतं, या प्रवासामध्ये तुझ्या समोर जर कुठली अडचण आली, कुठलं संकट आलं, त्यावेळेस या काठीचा उपयोग करायचा. पण मोशेला सांगण्यात आलेलं होतं, ह्या काठीचा गुणधर्म असा आहे, हिला एकदाच खडकावर आपटण्याचा अधिकार आहे. हिला खडकावर 2 वेळेस आदळण्याचा अधिकार नाही. एक वेळेस आदळली ना, ही काठी तुला सहाय्यता करील. काही प्रॉब्लेम असो, काही संकट असो, काही समस्या असो, त्यातून ती तुला बाहेर काढण्याचा रस्ता दाखवी. पण 2 वेळेस आदळल्यावर तू माझ्या विरुद्ध, माझ्या सांगण्याच्या गोष्टीच्या विरोधात वागला, हे मी मानीन. आणि मोशेने नेमकं असं केलं. एका ठिकाणी पाण्याच्या समस्यामुळं त्याने खडकावर 2 वेळेस काठी आदळली. आणि जेव्हा 2 वेळेस काठी आदळली, प्रभू परमेश्वराच्या नेत्रांनी पाहिलं, मोशेने माझी आज्ञा मोडली. एकदा काठी आदळायची होती, त्याने 2दा आदळली. म्हणून या अनुवाद 3:27 मध्ये देवबाप बोलत आहे की तुला नदीच्या पलीकडच्या देशात जायचं नाही, तुला तिथं जाण्याचं मी थांबवलेलं आहे. पण डोंगरावर, शिखरावर चढ आणि 4ही दिशाकड आपल्या नेत्राने बघ. दुधा मधाचे प्रवाह वाहणारा देश कसा आहे, कसा हिरवळीचा देश आहे, कसं फळा फुलांनी तृप्त झालेला देश आहे. डोळे भरून बघ. आणि मोशेने तो देश डोळे भरून पाहिला. पण
यांनो मोशेने कधीही आपल्या जीवनामध्ये स्वतःहून देवाची आज्ञा मोडली नाही, पण इतरांच्या टेन्शनमुळं त्याने देवाची आज्ञा मोडली असं बायबल आम्हाला सांगतं. आदामाने पण जी आज्ञा भंगाचं पाप केलं कोणाच्या तरी सांगण्याने केलं ना. आदामाने स्वतःहून फळ खाल्लं का? बायबल लिहितं का की आदाम स्वतःहून गेला त्या मधल्या झाडाजवळ त्यांनी फळ तोडलं खाल्लं असं वचन दिलंय का? हव्वेने मजबूर केलं आदामाला फळ खाण्यासाठी, म्हणून आदामाने ते फळ खाल्लं. मोशेला पण पाप करण्यासाठी इस्रायली लोकांनी भाग पाडलं, टेन्शनमुळे त्यांनी दोनदा काठी आदळली, म्हणून देव बाप्पाने मोशेला पण मोठी शिक्षा दिली नाही, छोटी शिक्षा दिली. नदीच्या पलीकड कनान देशात तुला मी जाऊ देणार नाही. पण मोशे विषयी बायबल मध्ये एक शब्द लिहिलेला आहे. जेव्हा सैतानाकड मिखाएल स्वर्गदूत गेला आणि सैतानाला म्हणला मोशेचं शरीर मला दे. सैतान म्हणला नाही देणार मी, मोशेचं शरीर तुला देता नाही येणार मला, कारण त्याने आवाजने केली प्रभू परमेश्वराची, मी नाही देऊ शकत. तेव्हा मिखाएल स्वर्गदूताने सैतानाला फक्त एक शब्द बोलला, तुला देव धमकावो. काय शब्द बोलला मिखाएल? तुला देव धमकावो. आणि देव बाप्पाने सैतानाला धमकावलं, दे मिखाएल कड हे मोशेचं शरीर. प्रियांनो, मोशेचं पाप जर पाप म्हणून प्रभू परमेश्वराने गणलं असतं तर सैतानाच्या हातातून शरीर मिखाएल कड आलं असतं का? म्हणून प्रियांनो, मनुष्य प्रारंभापासून स्वतःहून पाप करण्याच्या अधीनतेमध्ये जात नाही हे सिद्ध झालेलं आहे. पण मनुष्याला जर पाप करण्यासाठी मजबूर करण्यात आलं तर मनुष्य पाप केल्याशिवाय पण राहत नाही, हे बायबल आम्हाला शिकवित आहे. मोशेची हीच अवस्था झाली. त्याने स्वतःहून आज्ञा देवाची केली नाही, पण इस्रायली लोकांचे नेहमी वाईट शब्द, हातात गोटे घेऊन त्याला मारण्यासाठी उभं राहण्याची प्रक्रिया वारंवार 40 वर्ष त्याने जंगलात पाहिली ना, तेव्हा त्याच्या मनाचं संतुलन बिघडलं आणि त्याने काठी खडकावर 2 वेळेस आदळली. रागाच्या अवस्थेत आदळली, 1 वेळेस आदळायचं तो विसरून गेला. देवबाप सांगत आहे, मनुष्य स्वतःहून पाप करण्याची कधीच इच्छा करत नाही. हे आदामाने सिद्ध केलं एदेन बागेत. त्याने स्वतःहून पाप केलेलं नाही, त्याला पाप करण्यासाठी मजबूर करण्यात आलं, म्हणून त्याने पाप केलं. बघा देवबाप कसा विचार सांगत आहे. प्रियांनो, प्रभूच्या मनामध्ये जे विचार असतात ना ते अगम्य विचार असतात, जे माणसाच्या बुद्धीच्या कितीतरी पलीकडचे विचार असतात. म्हणून प्रियांनो, आपण सध्या प्रभूच्या नावामध्ये चाललो आहे ना, चाललात का नाही तुम्ही? हो, म्हणता येईल ना आम्ही चाललो प्रभूच्या नावाने. जीवनामध्ये कोणाच्या टेन्शनमुळं देवाविरुद्ध वागण्याची चूक करू नका. अरे आम्हाला यांनी फार भडकवलं, यांनी फार आम्हाला असं करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि हे म्हणले हे करावंच लागन तुम्हाला, हे केलं तर आमचं समाधानी मन होईल. माणसाच्या समाधानासाठी देवाच्या अपराधी कधी बनू नका. माणसाला खुश करण्यासाठी देवाचं शत्रुत्व कधी स्वीकारू नका. भावी जीवनामध्ये कधी पण प्रेषित 2:38 वचनाची तुम्हाला या वचनाविरुद्ध वागण्यासाठी जर कुणी काय बोललं ना, तेव्हा देवाचा शब्द लक्षात ठेवा की देवाने आम्हाला आज्ञा दिली या वचनाच्या विरुद्धात काय बोलायचं नाही. त्यावेळेस नका म्हणून काय नाही ब्रदर, ते पगारी पास्टर यायचे, आम्हाला खूप सांगायचे, त्यांच्या सांगण्यामुळं आम्ही केलं. ते लगेच म्हणते पगारी पास्टर कोणी नाही तू.
वागा या वचनाच्या विरोधात, तेव्हा होय म्हणू नका. या गोष्टीला सांभाळा. अंतिम समयामध्ये कोणती घटका कशी येईल ना तुमच्यावर सांगता येणार नाही. तुम्हाला फार आशा लागली स्वर्गात जाण्याची, आम्ही स्वर्गात जाऊ स्वर्गात जाऊ. प्रभू पण स्वर्गातच घेणार आहे तुम्हाला. प्रभूंनी तुम्हाला राज्यात घेतलंय, स्वर्गासाठी घेतलंय, पण त्याचं ऐकलं तर स्वर्गात जाणं होईल. मोशेने शिल्लक काठ 2 वेळेस आदळली तर त्याला कानान देश दाखवलं नाही प्रभूंनी. प्रभू म्हणलं नाही जाता येणार तुला कानान देशात. तुम्ही जर वचनाच्या विरोधात कुरकुर केली, वचनाच्या विरोधात वागले, सांगा तुमचं स्वर्गात जाणं होईल का? म्हणून देवबाप नेहमी सांगतो, विश्वासणाऱ्याला ना पृथ्वीवरूनच कळणार आहे मी स्वर्गात जाणार आहे किंवा नाही. ज्याने वचनाच्या विरोधात वागणं केलं नाही त्याला आशा आहे स्वर्गात जाण्याची. ज्याने वचनाच्या विरोधात कुरकुर केली, वचनाच्या विरोधात वागले, त्यांना न्यायासाठी उभं राहणं अनिवार्य आहे. आणि त्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये जर पास झाले मग स्वर्गात जाता येईल. पण देवबाप्पन तिथं विचारेन, वचनाच्या विरोधात कुरकुर कोणत्या आधाराने करत होता, का कुरकुर करत होता, का वचनाच्या विरोधात वागत होता, का वचनाच्या विरोधात अपशब्द बोलत होता. तेव्हा आत्म्याला उत्तर द्यायचंय तिथंही तुमचं शरीर नसणार आहे. बघा त्याचा पुरावा बघू. नवीन करारात करंथीकराचं पत्र लागन. करंथीकर, पहिले करंथीकर 15वा अध्याय. करंथीकर आलं, 15वा अध्याय काढा. 50, 51, 52 वाचा. क्षणात निष्पाप शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. आपण बदलून जाऊ. काय वाचलं वचनामध्ये शब्द आपण बदलून जाऊ म्हणजे काय? हे शरीर स्वर्गामध्ये येणार नाही. आम्हाला नवीन शरीर आत्म्यामध्ये देवबाप देणार आहे. आम्ही निमिषात बदलून जाऊ. करणा वाजेल तेव्हा ही प्रक्रिया होणार आहे आमचे शरीर बदली होण्याची. पण ही शरीर बदली होण्याची प्रक्रिया त्यांचीच होणार आहे ज्यांनी वचनाला दोष लावलेला नाही. ज्यांनी दोष लावलाय न्यायासाठी थांबावं लागेल. प्रभू विचारेन, पृथ्वीवर माझे दास दासी माझे ब्रदर सांगत होते प्रेषित 2:38 वचन हे देवाचं वचन आहे, ऐकलं का? तेव्हा ही बुद्धी नसणार आहे डोक्यातली, बर का? आत्मा असणार आहे, आत्मा. आणि तो आत्मा काय बोलन कदाचित प्रभूला माहिती का? मी याला आतून फार ओरडतो असायचो. आतून म्हणायचो, अरे बुद्धीचं नको ऐकू, माझं ऐक, हे वचन स्वीकार, हे वचन देवाचं मान्य कर, हे मान्य करशील तुझा बचाव होईल. पण हा ऐकतच नव्हता. तू म्हणायचं मला यांनी सांगितलं हे वचन बोलत आहे, मला त्यांनी सांगितलं हे वचन ओनलीचीच आहे, मला त्यांनी सांगितलं या वचनाला पाळायचं नाही म्हणून पाळीतच नाही. आत्मा हे उत्तर देईल तिथं कदाचित. आपल्या आत्म्याची काळजी घ्या प्रियांनो. तुमच्या हृदयामध्ये जो आत्मा धडधड धडधड करतोय ना, तो आत्मा कधी तुम्हाला या गोष्टीची मान्यता परवानगी देणार नाही की तुम्ही देवाच्या विरोधात वागावं. तो आत्मा नेहमी म्हणन देवाच्या वचनाचा सन्मान कर, देवाच्या वचनाप्रमाणे वाग, तर तुझं देवाबरोबर राज्य करणं निश्चित आहे. अन्यथा तुझा न्याय निर्धारित झालेला आहे. पण आज न्यायाच्या प्रक्रियेला बोलण्याऐवजी डायरेक्ट नरकाची भाषा. काही सेवक, काही सिस्टर, काही ब्रदर, काही नाही नरकात जाणार आहे. की नरकात जाण्यासाठी विश्वास ठेवायला बोलवलं का प्रभूंनी त्यांना? याच्यासाठी निवड केली का त्यांची? मी तुम्हाला नरकात टाकतो म्हणून मी तुम्हाला निवडलंय?
वचन तर वाचून दाखवतात, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. कशासाठी निवडले? नरकात टाकण्यासाठी निवडले का? आम्ही फळ द्यावं म्हणून निवडलंय. आम्ही देवाच्या वचनाचा विरोध करावा म्हणून निवडलं नाही प्रभूने आम्हाला. समजून घेण्याच्या गोष्टी आहेत प्रियांनो. देवाचं वचन ऐकून जो सुधरत नाही ना, तो कशाने सुधारला जाऊ शकत नाही. आणि वचनाप्रमाणे सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. तर तो वचन ऐकल, त्याप्रमाणे करेल. पवित्र आत्मा जर त्याला योग्य रीतीने बोलत नसला ना, तो बुद्धीचा डिसिजन घेईल. कुठेच बायबलचा आत्मा सांगत नाही बायबलमध्ये की प्रेषित 2:38 वचनाचा विरोध करा. दाखवा प्रभूचा असा शब्द की प्रभू म्हणला या वचनाचा विरोध करा. कुठंच आत्मा ही भाषा बोलला नाही. मग ही भाषा आली कुठून? कुणी आणली ही भाषा? आणि या भाषेला रिस्पॉन्स देण्यासाठी सगळे आज काही जण का तयार आहेत? ज्याला आधार नसतो ना, त्याच्या मागे सगळे लागतात प्रियांनो. पण ज्याला आधार असतो ना, त्याच्याकडे येणाऱ्यांची संख्या फार थोडी असती. वाईट असलं ना, ताबडतोब स्वीकारलं जातं. पण चांगलं जर असलं ना, 10 वेळेस विचार केला जातो. करू का नको, मानू का नको, वागू का नको. देव जर तुमच्या घरात तुम्हाला भेटायला येतोय ना, देव तुम्हाला सुधरवण्यासाठी येत आहे. लक्षात ठेवायचे. हा त्याचं बोलणं विभिन्न तऱ्हेने असतं, ते प्रभूला माहित आहे. पण देवाचं टार्गेट आणि लक्ष एकच आहे, तुम्ही सुधरावे, तुम्ही आशीर्वादित व्हावे. तुमच्या मनातली इच्छा देव बाप्पाकडे तुम्ही जी ठेवली ती पूर्ण व्हावी. कोणताच विश्वासणारा, कोणताच सेवक असा नाही या भूतलावर की ज्याच्या मनामध्ये प्रभूकड मागण्यासाठी काही इच्छा नाही. म्हणता येईल का कोणाला की माझी काहीच इच्छा नाही, मी बिगर इच्छेचा प्रभूच्या नावात चाललोय? म्हणता येईल? मी जरी संदेश देतो, मला म्हणता येईल का की माझ्या मनात काही इच्छा नाही? माझ्या मनात इच्छा आहे, पण त्या इच्छा आम्ही फक्त प्रभूला सांगतो. ज्या काय असतील आमच्या प्रियांनो, बिना इच्छेचा कोणी नाही हे प्रभूला प्रामुख्याने सांगायचंय. पण इच्छा पूर्ण करणं हे सर्वस्वी प्रभूच्या हातात आहे. प्रभूचं ऐकलं कदाचित इच्छा पूर्ण होईल. प्रभूचं नाही ऐकलं मग इच्छेवरच राहा. तुम्ही माझं नाही ऐकत, मी कशाला तुमचं ऐकू? लक्षात ठेवा ही बात प्रियांनो. एक वचन आणखी बघू. पहिले तिमथ्य, थोडं पुढं जाता, इकडं 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 तिमथ्य नाव येईल. पहिले तिमथ्य नाव येईल. काढलं? दुसरा अध्याय काढा, 8वं वचन वाचा. पहिले तिमथ्य. कोणतं पुस्तक आलं? मला पुस्तक सांग मग. नाही 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 नाही, फार लांब आली. मागे या. आलं? पहिले तिमथ्य काढा, दुसरा अध्याय, 8वं वचन. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. प्रियांनो, देवाच्या विरुद्ध जर अपराधी मानायचं नसेल, देवाची इच्छा जर पूर्ण करण्याची आशा मनामध्ये असेल, आपला राग आणि वादविवाद कधीही कोणाबरोबर करू नये. प्रामुख्याने सेवकाबरोबर. आणि ते पण प्रेषित 2:38 वचनाचा विशेष करून त्या संदर्भात ते वचन नाही. पुरुषाने राग विवाद सोडून द्यावा अशी कोणाची इच्छा आहे? प्रभूची इच्छा लिहिलंय तिथं. तिथं लिहिलंय का एलिएझर पगारेची इच्छा आहे? लिहिलंय का तिथं? प्रभूची इच्छा आहे की राग आणि विवाद तुम्ही करू नये. आणि ते विशेष करून वचनाविषयी. ते पण आम्हाला राग आणि विवाद कळला पाहिजे की कशाचा राग आणि कशाचा विवाद आमच्याकडून झाला नाही पाहिजे. प्रेषित 2:38 वचनाचा राग आणि विवाद, वादविवाद. जर हे वचन जर खरं आहे तर मग ते 28-19 वचन काय आहे? सांगा बरं आम्हाला जरा समजावून.
ते महत्वाचं आहे का हे महत्वाचं आहे आम्हाला सांगा बरं जरा. हे काय झालं, वादविवाद झाला. दोन्ही वचन प्रभूनीच लिहिलेत, दोन्ही वचन पवित्रच आहेत आणि दोन्ही वचनात आशीर्वादच आहे. मग वाद कुठल्या कारणाने तुम्ही करता, कुठल्या कारणाने त्या वचनाचा राग घेऊन चालता मनामध्ये. म्हणून देव बाप्पाने कोणत्याही वचनाचा वादविवाद करू नका, दोष लावू नका, अशा अनुषंगाचा शब्द बायबलमध्ये ठेवला नाही. जसं वचन आहे तसं स्वीकारा आणि त्या स्वीकारण्याच्या लिस्टमध्ये तुमचे नाव प्रभूंनी लिहिले. म्हणून हे चाललंय इथं, हे लक्षात घ्या चांगल्या प्रकारे. वरून मान्यता आहे, वचन वाचलं ना आपण सुरुवातीला, वरून मान्यता आहे म्हणून इथं चाललंय हे सगळं जे काही तुम्ही अनुभवता. खात्रीने देव बाप तुम्हाला स्वर्गात घेण्याची आशा ठेवतोय, पण तशी प्रक्रिया तुम्ही प्रभूसाठी व्यक्त केली तर निश्चित या दासाबरोबर स्वर्गात तुम्हाला पाहिजे. कारण मी या प्रेषित 2:38 वचनाचा वादविवाद राग करणारा होतो, पण जेव्हा देवाने दर्शन दिलं ना तेव्हापासून सोडून दिलं. जे सोडून दिलं तर आजपर्यंत सोडून दिलंय. म्हणून या वचनाची सेवा करण्याची सेवा देव बाप्पाने मला दिली. मी तुम्हाला सांगतो ना, मी सेवक होईन मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. आणि ज्या दिवशी प्रभूत आलो ना त्याच्या 2 या 3 दिवसांनीच माझी प्रॉफेसी झाली. प्रभूंनी तुम्हाला सेवेसाठी कॉलिंग केलं. आणि जेव्हा मला ते कॉलिंगचं कळलं ना, मला बायबल घेऊन घरोघरी हिंडायचं आणि नोकरी कोण करीन. मग नुसतं बायबल घेऊन हिंडायचं का घरोघरी? नाही रे बाबा, नाही जमणार मला. नाही 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 ही असं नाही, नोकरी करून जाईन घरोघरी. देवाने नोकरीच नाही दिली. कर प्रयत्न नोकरीसाठी. माझे वडील आर्मी क्षेत्रामध्ये कामाला होती आणि वडिलांच्या जागेवर मला नोकरी तय झाली होती. 1984 साली मे महिन्यामध्ये नोकरी माझी तय झाली होती. तय उद्या मला नोकरीला जायचं, पण असं संकट देवाने आणलं, माझी नोकरीच निघून गेली. होणारी गोष्ट देव बाप्पाने होऊ नाही दिली माझ्या जीवनात. मी खरं सांगतोय, बायबल माझ्या हातात आहे. होणारी गोष्ट होऊ नाही दिली देव बाप्पाने. का? कारण डॉन स्टॅन्टन या दासाने प्रॉफेसी 82 साली केली होती, तुम्हाला देवाने सेवेसाठी कॉलिंग केलंय. पण मी त्या गोष्टीला मानित नव्हतो. नाही 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 जमणार मला, ती कॉलिंग नकोय. मला नोकरी करून कॉलिंग मानली. नुसतं बायबल घेऊन हिंडायचं घरोघरी कुणी सांगितलंय? माझं लग्न होईल का? मग माझा संसार प्रपंच चलन का? माझ्या डोक्यात त्यावेळेला हे विचार. पण जेव्हा सेवक या पदाचा अर्थ कळला तेव्हा वेळ निघून गेली होती. जेव्हा अर्थ कळला ना सेवक पदाचा तेव्हा वेळ निघून गेली होती. जेव्हा वेळ निघून गेली नव्हती तेव्हा माझी तयारी नव्हती. बघा माझ्या जीवनाची कथा. म्हणून वेळ आहे तोपर्यंत स्वतःला ऍडजस्ट करा, त्याप्रमाणे प्रभू समोर या. वेळ निघून गेल्यावर काय उपयोग नाही. प्रभू तुमच्यावर फार दया करतो प्रियांनो. आणि शेवटी एक वचन बघू. ते वचन तुमच्यासाठी विशेष करून आशीर्वादाचं कारण आहे. फार आशीर्वादाचं कारण आहे. शेवटचं वचन 2 मिनिटं त्या वचनावर फक्त मी बोलणार, लगेच आपण डोळे बंद करून प्रार्थना करणार. काढूया कलसेकराचं पत्र. तिकडं नाही इकडं माग या, माग. हा, कलसेकराचं नाव बघा. हेल्पेकराच्या नंतर कलसे आलं. कलसे आलं का? काढा. 2रा अध्याय, सॉरी 3रा अध्याय, 2रं वचन बघा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका.
कितवा अध्याय काढा? तिसरा अध्याय दुसरं वचन. तिसरा अध्याय दुसरं वचन का? दुसरा अध्याय तिसरं वचन बघा. कुठं चालेल पास्टर? कलसेकराचं पत्र. कलसेकराचं पत्र आहे, पण मग दुसरा अध्यायचं हेच नाही दिलं. दुसरा अध्याय बघा ना. पानच नसून बाळा नाही, पान आहे, पण तिथं कुठून स्टार्ट होतं हे नाही दिलं. वाचत दुसरं वचन काय आहे त्याचं? त्याचं का? हा, दुसरा अध्याय तिसरं वचन वाचा. हे बायबलमध्ये पहिलं अध्याय दिलाय, दुसरा अध्यायचं मला हेच नाही दिलेलं, डायरेक्ट तिसरा अध्याय. पान तुमचं गेलेलं आहे, मी दाखवतो याच्या. हो, पान गेलं असं काढून देतो तुम्हाला, त्याच्यातून बघा. काही कलसेकराचं पत्र दुसरा अध्याय तिसरं वचन वाचा. काय माझ्या लेखनामध्ये मिस्टेक झाली असेल कदाचित. त्या ख्रिस्तांमध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहे. हा, ओके, हेच लिहिलंय मी. ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सगळे ठेवे गुप्त ठेविलेले आहेत. दुसरा अध्याय तिसरं वचन लिहायचं, मी तिसरा अध्याय दुसरं वचन लिहिलं. घाईमध्ये मिस्टेक झाली माझ्याकडून लिहिण्यामध्ये. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे बुद्धीचे जे गुप्त ठेवे प्रभूंनी तुमच्यासाठी ठेवलेत ना, ते मिळवण्यासाठी देवाचं ऐका. देव जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा. त्या करण्यामध्ये तुमचं भावी जीवनाचा आशीर्वाद आहे. जे प्रभू बोलत आहे की गुप्त ठेवे मी ठेवलेत त्याच्यामध्ये. मग ते कोणते ठेवे असतील, कसे असतील, ते तुमच्यासाठी प्रभू कधी प्रगट करील त्याची वाट प्रभूकडे तुम्ही पहा. प्रभू जर मला ते गुप्त ठेवे बोलण्याची प्रेरणा देत नाही तर मी माझ्या मनाने कसे सांगू कोणते गुप्त ठेवे ठेवले तुमच्यासाठी. पण प्रभू जर बोलत आहे ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे बुद्धीचे सगळे ठेवे तुमच्यासाठी आहे, तर ते आहे. देवाचं वचन नाहीये हे, कोणा माणसाचं वचन देव बाप्पाने तुमच्या समोर ठेवलेलं नाही. आणि हे तुमच्यासाठी देव बाप बोलत आहे. का बोलत आहे माहिती का? त्याचं कारण आहे का? कारण तुम्ही उत्स्फूर्त अंतःकरणाने प्रार्थनेला बसता का नाही? प्रत्येक वेळेला हलगजरीपणा करता का? जाऊ दे, सेवक आले, नाही आम्हाला बसायचं, नाही होऊ द्यायची प्रार्थना. केलं का असं कधी आतापर्यंत? आठवतं का तुम्हाला की आम्ही केलं सेवकाबरोबर, या सेवकाबरोबर एकदा तरी? तुम्ही केलं नाही ना असं, म्हणून तुमच्यासाठी वचन आले. ख्रिस्तामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे ठेवे प्रभू आता ओपन करण्याची तयारी करत आहे. बर का, केली नाही, करत आहे. आणि हे करण्याची प्रक्रिया कृतीमध्ये केव्हा येईल? जेव्हा तुमचे व्यसन स्वतः प्रभू तुमच्यातून घालवून देईल, तेव्हा या प्रक्रियेची सुरुवात होईल. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकात सांगितलंय तिसऱ्या अध्यायात, प्रत्येक गोष्टीचा समय आहे. आशीर्वादाचा समय आहे, दुःख पाहण्याचा समय आहे. तर तुमच्यासाठी आशीर्वादाचा समय देव बाप्पाने राखून ठेवलेला आहे. पण सर्वात मोठे आशीर्वाद थांबवण्याची प्रक्रिया तुमचे व्यसन सध्या होत आहे. म्हणून देव बाप्पाच आता त्या व्यसनाचा विल्हेवाट लावणार आहे. तुम्ही नका लावू विल्हेवाट, देव बाप लावेल. आणि जेव्हा त्याची विल्हेवाट लागल तेव्हा हे वचन तुमच्यासाठी सुरू होईल. मग ते ज्ञानाचे ठेवे ना, तुम्ही मला सांगताल, तुम्ही स्वतः सांगताल, ब्रदर देव बाप्पाने मला असं दाखवलं, देव बाप्पाचा आत्मा माझ्याशी असा बोलला. आज सगळे म्हणतात आत्मा बोलतो, आत्मा बोलतो. काय अनुभव आहे तुमच्या जवळ आत्मा बोलतो? पुरावा सांगा ना आत्म्याचा काय? आत्मा बोलतो सगळेच म्हणतात, पुरावा सांगा. पुरावा तुम्हाला पुरावा काय दिलाय आत्म्याने? वचन हेच सांगतंय, ख्रिस्तामध्ये देवाने ज्ञानाचे बुद्धीचे जे ठेवे गुप्त ठेवले ते तुमच्या समोर प्रगट होणार आहे. आज मी सेवा करतो याचा पुरावा काय आहे? पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे म्हणून मी सेवा करतोय.
पवित्र आत्मा नसेल ना मला काहीच करता येणार नाही. कोणत्या ठिकाणी माझी उपस्थिती झाली आणि देव जर त्या विश्वासणाऱ्यांना म्हणलं याची प्रार्थना होऊ देऊ नको, तर तुम्ही माझी प्रार्थना होऊ देणार नाही. देव बाप्पाच्या आत्म्याने सांगितलं का आतापर्यंत? हो ब्रदर, सांगितलं ना आम्हाला का पगारे पास्टर आले जे वचन सांगतं ते तुम्ही शांत रीतीने ऐका. नाही हे सांगितलं का की पगारे पास्टर आले त्यांची प्रार्थना होऊ देऊ नका? नाही सांगितलं ना, आम्ही मानतो म्हणूनच हे ऐकतो. हे तो पुरावा आहे की माझ्या बरोबर पवित्र आत्मा आहे. मी फोडून सांगणार देवाचा सेवक आहे. जेव्हा देव म्हणन ना बोल हे फोड, मी फोडितो लगेच. म्हणून आशीर्वाद तुमचे आहेत. थोडा धीर जरा, थोडीशी कळ काढा आशीर्वादासाठी, थोडीशी. हार नका काढू, कारण देव बाप्पाने तुमच्या सहनशक्तीच्या पलीकड तुमची परीक्षा न घेण्याचं ठरवलंय. लक्षात असू द्या हा शब्द. ते केवळ वाचण्यासाठी वचन नाही. तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्तीच्या पलीकड जाणार नाही. जेव्हा मला सेवेमध्ये खूप त्रास व्हायला लागला, मी प्रभूला म्हणलं, प्रभू तू सेवा कर म्हणलं. 2 वर्ष झालं त्रासच भोगितोय. हा त्रास जर राहिला तर काय माझ्यासाठी आशीर्वाद आहे, काय मी सेवा करणार रे? देवाने लगेच ऐकलं आणि सेवा माझी आशीर्वादित केली. देवबाप तुमच्या मनातल्या इच्छेविषयी नाही विचार करणार का म्हणून नाही इच्छाच राहू दे मनामध्ये तुमच्या, असं करण का प्रभू? त्याचा इलाज प्रभू शोधित आहे. त्या वचनात सांगितलंय प्रभूच्याचा उपाय करील. तुम्हाला या परीक्षेतून बाहेर कसं काढायचंय प्रभू उपाय करीत आहे. आणि जेव्हा देव बाप्पाचा उपाय पूर्ण होईल तेव्हा तुमची इच्छा पूर्ण झालेली तुम्ही स्वतः अनुभवतान. प्रथम तुम्ही अनुभवतान, मग इतरांना दिसेल अरे खरंच. ज्यांना ज्यांना माहित आहे त्यांना कळेल अरे यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे तुमची इच्छा भंग नाही होणार. बायबलात रेणाताईच्या हातात आहे, तुमची इच्छा भंग होणार नाही. टाळी देऊन सांगतो मी, असं तसं नाही सांगत, टाळी देऊन सांगतो इच्छा भंग होणार नाही. पण इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडीशी आणखी सबूर करण्याचा प्रयत्न करा आणि वचनाप्रमाणे वागण्यासाठी नेहमी स्वतःला प्रभू समोर सादर करीत असलेले प्रभूला दिसू द्या. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आम्ही बंद करा.